राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता 8वा हप्ता जमा झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहेत। आता कशाचे 2,000 रुपये जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापाठोपाठ आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सरकार देखील आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि 9वा हप्ता देखील वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आता शेतकऱ्यांची नाराजी पाहता सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता फक्त नमो शेतकरी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे तर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता पीक विम्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल, अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे। आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, आता मार्च महिन्याचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये 13 मार्च या दिवशी तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले। त्यानंतर 25 मार्च या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला, 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले। आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विमा देखील जमा होणार आहे। पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती 2 योजनांचे पैसे जमा होतील। कोणत्या 2 योजना, तर एक आहे नमो शेतकरी योजना आणि दुसरी कोणती योजना आहे, दुसरी योजना आहे पीक विमा योजना। तर या 2 योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा होतील। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये अशा पद्धतीने आता पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता पैसे तर जमा होणार हे तर समजलं, परंतु नेमके पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि या 2 योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणते कामे करावे लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीक विम्याचे 17,500 रुपये देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची सविस्तर आणि सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, असे जे शेतकरी प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे।
शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार हे आपण बघूयात आणि त्यानंतर पीक विम्याचे 17,500 रुपये देखील तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे वळण्याआधी आपल्याला 8व्या हप्त्याचं गणित समजून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 8व्या हप्त्यासाठी मंजुरी जानेवारी महिन्यामध्येच मिळाली होती, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला मार्च महिना उजडला. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा विलंब झाला. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आजही काही शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला नमोचा हप्ता जमा झालाय, पण हा हप्ता नेमका कितवा आहे? अनेक शेतकऱ्यांना वाटतंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, पण तसं नाही आहे. 31 मार्चपर्यंत जे पैसे जमा झाले तो खरं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ताच होता. ज्यांचे काही तांत्रिक प्रश्न होते त्यांचे प्रश्न सुटल्यानंतर त्यांना हे पैसे आता मिळत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकतेच 2,000 रुपये मिळाले असतील तर तो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नसून 8वा हप्ता आलेला आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, सोप्या भाषेमध्ये आता सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, पण लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे. खरं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची हीच खरी वेळ आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता आणि जो हप्ता जमा झाला आहे तो 8वाच हप्ता जमा झाला आहे. साधारणतः 25 तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असून आता लगेच 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो याचं सरळ उत्तर आहे. आता ज्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा लाभ मिळतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार हे आपण आता बघूया. तर लक्षात घ्या, नुकताच PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यामध्ये आला आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा झाला तर 13 मार्च या दिवशी PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला. आता नियम काय सांगतो तर बघा, नियम असा आहे की जे शेतकरी PM किसानच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. जर तुम्हाला 22वा हप्ता मिळाला असेल तर तुमचा 9वा हप्ता निश्चित आहे, पण जर तुम्हाला 22व्या हप्त्यात काही अडचण आली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून मुकावे लागू शकते. त्यामुळे तुमचं स्टेटस चेक करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा, सोप्या भाषेमध्ये सांगतो, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो. ज्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 मार्च या दिवशी PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार. कारण की जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी असतात तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतात. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तर अशा सर्व शेतकऱ्यांची यादी सरकार तयार करेल आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा उरतो की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि आनंदाची बातमी ही आहे की या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की सरकारकडे पैसे उपलब्ध आहेत. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने हजारो कोटींची तरतूद केली असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तसेच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. अनेक शेतकरी विचारतात की आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले पण मला का नाही, तर याची काही प्रमुख कारणे असू शकतात. शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या
लाभासाठी तसेच पीक विम्याच्या 17,500 रुपयांच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे. बघा, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का नाही याची खात्री करा, कारण की ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. ज्या देखील शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा, कारण की ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये जमा होतील. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, बघा, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी. त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, तरच खात्यावरती पैसे जमा होतील. त्यानंतर तुमच्या 7/12ची नोंदणी पोर्टलवरती योग्य आहे का नाही हे देखील तपासा. जर तुमच्या 7/12ची नोंदणी पोर्टलवरती योग्य नसेल तर ती योग्य करा, कारण की तुमच्या 7/12वरची नोंदणी पोर्टलवरती योग्य असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही 9व्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे तुमच्या 22व्या हप्त्यावर अवलंबून आहे. म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असतील तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगतो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि ज्या शेतकऱ्याची 7/12ची नोंदणी पोर्टलवरती योग्य आहे, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये जमा होणार आहेत. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, अविश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. आणि 9वा हप्ता लगेच का जमा होणार, तर याचं जे कारण आहे ते म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि वेळापत्रकानुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ आली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच वितरित करू शकते. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. त्यानंतर पीक विम्याचा जर विचार केला तर समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असतील तर अशा शेतकऱ्यांची रक्कम ही पोर्टलवरती सध्या दाखवण्यास सुरुवात देखील झाली असेल. तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा मिळणार का नाही असा जर तुमचा प्रश्न असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासा. त्यानंतर पीक विम्याच्या स्टेटसमध्ये म्हणजेच की पोर्टलवरती जर मंजूर रक्कम दाखवत असेल, म्हणजेच की काही मंजूर रक्कम दाखवत असेल, तुमचा पीक विमा मंजूर दाखवत असेल तर मग तुमच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती म्हणजेच की तुम्ही जर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासले आणि त्या ठिकाणी पोर्टलवरती जेवढी रक्कम दाखवेल तर तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. पोर्टलवरती 15,000 दाखवत असेल तर 15 जमा होतील. पोर्टलवरती 20,000 दाखवत असेल तर 20,000 रुपये जमा होतील. तुम्हाला याकरिता काय करायचं आहे, तर तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासायचे आहे. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच जमा होणार आहेत आणि पीक विम्याचे देखील आता पैसे तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. शेतकरी मित्रांनो, ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.